स्वामी समर्थ. आज आहे अंगारकी चतुर्थी, म्हणून आज आपण बघू आपण स्वामींची आणि गणपती बाप्पाची काय काय सेवा करायची असते. सगळ्यात पहिला आपण गणपती बाप्पा आणि सगळ्यात देवांना औक्षण करून घेऊया. बघू शकता हे जास्वंदाचं फूल आहे, हे अख्खं सुकून गेले. जास्वंदाला फुल आली ना एकच दिवस टिकता, आणि आता त्याला कळी आली. ती कळी तर आता गणपती बाप्पाला ठेवू शकत नव्हते, म्हणून आता मी सगळे झेंडूची फुलं ठेवणार आहे. बघा आता तुम्ही लावला आहे दिवा. सगळ्यात पहिलं तुम्ही कोणची पण सेवा किंवा देवाचं काही करत असताना सगळ्यात पहिला आपण दिवा लावून घ्यायचा असतो, मग आपण आपली देवाचं चालू करावं. बघू शकता स्वामी किती सुंदर दिसत आहे. त्यांना आपण गंध लावतो ना तर खूप असं त्यांना असं बघतच राहावं. एवढे हसरे आपल्या आयुष्यात जेवढे कोणचे काय टेन्शन असतात, म्हणजे जॉब भेटत नाही, खूप काय लोकांना टेन्शन असतं, पण फक्त आपण आपल्या स्वामींना असं बघत राहिलं ना, आपले टेन्शन यू गायब होणार. म्हणजे गायब तर होणार नाही, पण असं वाटतं की श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ. किती गोड हसते ना आपले स्वामी. देवांना त्यांच्या जागेवर ठेवले. साईबाबांना, स्वामींना, आई लक्ष्मीला, कृष्णाला, विठ्ठल रखुमाईला, अन्नपूर्णा देवी माताला आणि सगळ्यांना छान असं दिसते देवारा आपला. आता नंतर आपण गणपती बाप्पाची पूजा करू. वक्रतुंड महाकाय सर्वकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गण गणपते नमः. 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 हे देवा हो, आम्हा कानांनी शुभ ऐकायला मिळो, डोळ्यांनी चांगलं पाहावं मिळो, शुद्ध वयाने आणि शरीराने देवाने दिलेले आयुष्य देवाच्या स्तवनात व्यक्त हो. सर्वश्रेष्ठ इंद्र आमचं रक्षण करतो. ज्ञानवान वक्रतुंड महाकाय सर्वकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गण गणपते नमः. ओम गण गणपते नमः. हे देवा आम्हा कानांनी शुभ ऐकायला मिळो, डोळ्यांनी चांगलं पाहावं मिळो, शुद्ध वय आणि शरीराने देवाने दिलेले आयुष्य देवाच्या स्तवनात व्यक्तित्व. सर्वश्रेष्ठ इंद्र आमचं रक्षण करतो. ज्ञानवान सूर्य आमचं कल्याण करतो. संकटाचा नाश करणारा गरुड आमचं कल्याण करतो. बृहस्पती आमचं कल्याण करते. सर्वत्र शांती नांदो. ओंकाररूपी गणेशाला माझा नमस्कार. तू ब्रह्मत्व आहे, तू सकल्याचा करता आहे, तू सृष्टीचं धारण करणारा, पोषण करणार आहे, तू सृष्टीचा सार करणार आहे. हे सर्व ब्रह्मस्वरूप खरोखर तूच आहे. तू नित्य प्रत्यक्ष आत्मस्वरूप आहे. मी योग्य तेच बोलतो, मी खरं तेच बोलतो. तू माझे रक्षण कर. तुझ्याबद्दल बोलणारे तू माझे रक्षण कर. तुझे नाव श्रवण करणारे माझे तू रक्षण कर. दान देणारा असं माझं तू रक्षण कर. वक्रतुंड महाकाय सर्वकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मग एक माळ जप करायची, ओम गण गणपती नमःची. आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला गणपती बाप्पाकडून एक काहीतरी हवं असलं तरी पण तुम्ही गणपती बाप्पाचं कोणचं पण मंत्र तुम्ही बोलले, गणपती बाप्पा कायम तुमची मदत करणार. मग सगळ्यात पहिला मी दिवा लावून घेतला आणि स्तोत्र बोलले, मराठीमध्ये बोलले, काय की माझी मराठी चांगली म्हणून मराठीत. कारण की गणपती बाप्पाला आपण कोणत्या पण भाषेत बोललो तरी आपला गणपती बाप्पा आपल्याला पावतो. मग आता आपण गणपती बाप्पाला त्याच्या इकडं ठेवूया. पहिलं मी असं त्यांच्या इकडं ठेवलं, स्टान असं ठेवलं, आणि बाकीचे देवांना इकडे. कारण की आज अंगारकी चतुर्थी होती म्हणून गणपती बाप्पांना मी असं हे केलं. आता मी दुर्वांचं हे करणार आहे, दुर्वांची 11 दुर्वांचंच करणार आहे, नाही सॉरी 21 दुर्वांचं करणार आहे. आणि मग गणपती बाप्पाला आपण वाहूया. 21 दुर्वांचं आपण गणपती बाप्पांसाठी केले. आता आपण इकडे हे लावूया हळद कुंकू, आणि मग गणपती बाप्पाला आपल्या मनात काय आहे ते गणपती बाप्पांना सांगूया, आणि गणपतीचे बाप्पाला एक पाणी आणि खायला देऊ. बघू शकता किती सुंदर गणपती बाप्पा दिसतोय. सगळ्यांनी बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. वक्रतुंड महाकाय सर्वकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गण गणपते नमः. पण लावून झाले गणपती बाप्पांना दुर्वा फुलं. आता फक्त पाणी आणि प्रसाद ठेवायचा गणपती बाप्पांना.